हॅलो नमस्कार, मालवणी कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहोत हलवा फ्राय आणि त्यासाठी हे हलवे आणलेले आहेत, ते साफ करून आपण हलवा फ्राय करूया। आता आपण साहित्य बघूया। कोकम रस, हिरवा मसाला, कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि मीठ। चला मग आता आपण कृती करू। कोथिंबीर, लसूण, आलं आणि मिरची याचं आपण पहिलं वाटण करून घेऊया। आता ही मच्छी साफ करून झालेली आहे, त्याला आपण वाटलेला हिरवा मसाला लावूया। हिरवा मसाला लावून झाला। आता आपण मीठ, हळद, गरम मसाला आणि हे चांगलं चारी बाजूनी लावून घेऊया। व्यवस्थित बघा, चांगलं चोळून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने। हिरवा मसाला, मीठ चांगलं लागलं गेलं पाहिजे, नाही तर मच्छीला चव येणार नाही आहे। हा मसाला लावून झालेला आहे चांगला। हे आपण लावून 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे मसाला चांगला त्यामध्ये मुरला जातो। आपण हा कोकम रस आता लावून घेऊया। तो थोडा आधी लावायला पाहिजे होता, पण जरा उशीर झाला, लक्षात नाही आलं। चांगला लावून झालेला आहे मसाल्याने। आता आपण फ्रायची तयारी करूया। तवा तापत ठेवलेला आहे, आपण त्यामध्ये आता तव्यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। हे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये हे व्यवस्थित परतून घेऊया आणि फ्राय करायला टाकूया। दुसरंही तसंच करू। त्याला मसाला लावूया। तांदळाच्या पिठात आणि रव्यामध्ये चांगलं वळवून घेऊया आणि फ्राय करायला टाकूया। ते ठेवलेले आता ते फ्राय होईल। 1-2 कोलंबी आहेत, ती जरा फ्राय करायला टाकूया। एक्स्ट्रा दिलेली होती ना कोलंबी, त्याला पण छान चव येईल। यात आपण पलटून घेऊया। हेवी असल्यामुळे परतता येत नाही, म्हणून हात लावलेला आहे। हा परतला गेला। कोलंबी पण परतता येत नाही, तर ती छोटी आहे आणि ते मोठे होते असे बघा। ती स्वतःला जिवंत समजते, धावत पळते। आपली मच्छी फ्राय बघा मस्त कुरकुरीत अशी झालेली आहे। ती आपण केळीच्या पानामध्ये काढूया। बघा किती सुंदर दिसते मच्छी आणि कुरकुरीत पण झालेली आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खायला पण या। बाय।